सोशल मीडियावर व्हायरल होऊन भारताची परिस्थिती मांडतो आणि तोपर्यंत त्याच्याबद्दल कोणाला माहितीच नव्हतं नेमकं हा एवढं कसं काय व्हायरल केलं यांनी, एवढं कसं काय काँग्रेस जनता पार्टी निर्माण केली, त्याच्यानंतर 22 मिलियन फॉलोअर झाले. जेव्हा तो दाखल होतो दिल्लीमध्ये एअरपोर्टमध्ये असतो आणि एअरपोर्टच्या बाहेर जेव्हा तो होतो तेव्हा सर्वांना आतुरता असते की अभिजित दिपके आहे कोण नेमका. मग अभिजित दिपकेची एंट्री होते आणि अभिजित दिपकेच्या हातात जे बघतो, जे देश बघतो, तेव्हाच देशाला माहीत पडते की अमेरिकेतला पोरगा भारतामध्ये एवढं कसं काय म्हणजे मोर्चा आंदोलन निषेध करू शकतो. याचं कारण म्हणजे त्याच्या हातात असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक होतं आणि तो खरा आंबेडकरवादी होता म्हणून हे सर्वांना समजलेलं आहे. 2014 मध्ये या देशाला एक महान व्यक्ती आपल्याला लाभले, ते म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान. त्यांनी एवढं मोठं चांगलं काम केलं की बाहेर देशामध्ये त्यांचा खूप गौरव होतो, परंतु आपल्या देशामध्ये त्यांना बाहेर देशामध्ये नेतृत्व करून काय दिलं माहिती आहे का? त्यांनी आपल्या देशात बाहेर मेलोडी चॉकलेट दिलं. हे मेलोडी चॉकलेट त्यांनी बाहेर देशामध्ये सांगितलं. किती अत्यंत चुकीची गोष्ट की 2014 मध्ये निवडून येतो, अच्छे दिन आएंगे करतो आणि असे वाईट दिवस दाखवतो. इथे बसलेल्या सर्व मान्यवरांना मला सांगायचंय की अनेक दिवस झाले या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाले, त्यांचा हल्ला झाला. सतत 1.5 महिन्यापासून ते दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. मला एका मित्राचा माझा फोन आला, म्हणजे 1.5 महिन्यापासून तिकडे चालू आहे म्हणे आंदोलन, काय झालं म्हणे त्याच्यामध्ये. मी त्याला म्हटलं म्हणजे 1.5 महिना झाले ते तिथे बसलेले आहेत आणि त्याच्यामुळे काय इम्पॅक्ट झाला माहिती आहे? 12 वर्ष पंतप्रधान असलेला माणूस कधी एकही पत्रकार परिषद घेत नाही आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे त्याला 12:30 वाजता आपला सोशल मीडियावरून व्हायरल व्हिडिओ करावा लागतो. ही सर्वात मोठी जीत या विद्यार्थ्यांची आहे. या देशामध्ये धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री आहे, राजीनामा देत नाही. राजीनामा त्याला मागतच नाही, कारण की याचं सर्वात मोठं कारण म्हणजे या देशाचा ईव्हीएम आहे आणि ईव्हीएम नसल्यामुळे ईव्हीएम आता चालू आहे आणि ईव्हीएमचा आपला लढा हा बरेच वर्षापूर्वीचा आहे. जर धर्मेंद्र प्रधानने राजीनामा सुद्धा दिला तरी त्याच्या जागी दुसरं देणार, कारण की गाढव गेल्यानंतर गाढवच येतो. त्याच्यामुळे आपल्यासाठी काही नवीन नाहीये. जोपर्यंत ही सत्ता बदलणार नाही तोपर्यंत या देशाचा विकास होऊ शकत नाही. आणि जर सत्ता बदलायची असेल तर आपल्याला आंबेडकरवाद्यांनाच ते सत्तेत बसावं लागेल आणि लढावं लागेल, तेव्हाच ही सत्ता पलटणार आहे. देशाचे खासदार चंद्रशेखर भाई आझाद हे एकमेव तिथे लढत आहेत. बाकीचे संसदेमध्ये बिग बॉस खेळत आहे. जसं बिग बॉस मध्ये एकमेकांसोबत लढतात तसं तिथे विरोधी आणि सत्ताधारी एकमेकांसोबत लढत आहे. परंतु चंद्रशेखर भाई आझाद हे भर पावसामध्ये तिथं आंदोलन करत होते आणि खरा आंबेडकरवादी हाच असतो जो लढतो आणि जो लढत नाही हाच खरा आंबेडकरवादी असतो. त्याच्यामुळं हा लढा जो आहे तो फक्त आंबेडकरवाद्यांचाच आहे. आणि मला एक आठवण करून द्यायचं आहे की या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं होतं की आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का जपते हो तो आपको स्वर्ग मिलता. मला असं वाटते की आता आंबेडकर 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 एवढा चालू आहे की अमित शहाच्या कानामध्ये सुद्धा तो वाजत असे की म्हणजे का बरं म्हटलं यांना आपल्याला नरकत करत टाकला. ही सर्वात मोठी ताकद आपली आहे. त्याच्यामुळे मी फारसा काही वेळ घेत नाही आणि शेवटी विद्यार्थी म्हणूनच एक सांगतो की अवघे काही दिवस आपल्या हातात आहे ना, आपली जीत हे होणार आहे आणि ही जीत फक्त आपली नसून ही आंबेडकरवादी जयभीमची ही जीत आहे. त्याच्यामुळे आपण थकलो नाही पाहिजे, आपण हरलो नाही पाहिजे, आपण लढलो पाहिजे. एवढेच मी आपल्या सर्वांना विनंती करतो, आव्हान करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम. थँक्यू भट्टी फार वास्तवादी बोललात. यानंतर मी आमंत्रित करतो राज्याचे राज्य सचिव